हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश स्टोरीचं मराठी ट्रान्सलेशन पाहणार आहोत. इंग्लिश स्टोरी मग ह्याच्यामध्ये तुम्ही रीडिंग, रायटिंग आणि तुमची जी स्पेलिंग आहे म्हणजे वर्ड्स वगैरे सुद्धा तुम्हाला लर्न करण्यासाठी हे मदत करेल. द स्पॅरो अँड द एलिफंट म्हणजे चिमणी. स्पॅरो म्हणजे चिमणी, अँड म्हणजे आणि, द एलिफंट म्हणजे हत्ती. चिमणी आणि हत्ती. ठीक आहे. There lived a pair of sparrow in the forest. There म्हणजे तिथे एके ठिकाणी. lived म्हणजे राहणे. ठीक आहे. there lived a pair of sparrow म्हणजे चिमणीचं एक जोडपं. पेअर म्हणजे जोडपं. पेअर ऑफ स्पॅरो एक चिमणीचं जोडपं राहत होतं. कुठं? इन म्हणजे कुठे? इन अ फॉरेस्टमध्ये राहत होतं. एका जंगलामध्ये काय राहत होतं? चिमणीचं एक जोडपं राहत होतं. दे हॅड बिल्ड देअर नेस्ट ऑन अ ब्रांच ऑफ ट्री. त्यांनी काय केलं होतं? दे हॅड बिल्ड त्यांनी त्यांचं नेस्ट. देअर म्हणजे त्यांचं, नेस्ट म्हणजे घरटं बांधलं होतं. कशावर? ऑन अ ब्रांच ऑफ ट्री म्हणजे झाडाच्या फांदीवरती काय केलं होतं? त्यांनी त्यांचं घरटं बांधलं होतं. ठीक आहे. मदर स्पॅरो लेड एग्स. मदर स्पॅरो जी आहे, मदर स्पॅरो म्हणजे जी चिमणी आई जी होती, लेड एग्स इन द नेस्ट. तिनं काय केलं होतं? लेड अंडी दिली होती. कशामध्ये? नेस्ट म्हणजे घरट्यामध्ये. अँड लुक्ड आफ्टर देम म्हणजे ती त्यांची नंतर काळजी घेत होती. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे, आणि तिने त्या अंड्यांची काय करत होती? काळजी घेत होती. बोथ स्पॅरो लिव्ड हॅपीली. दोन्हीही स्पॅरोज होते ते काय करत होते? खुशीनं राहत होते, म्हणजे सुखानं खुशीनं राहत होते. ऑन अ हॉट आफ्टरनून. आणि एके दिवशी असंच, हॉट आफ्टरनून म्हणजे उन्हाळ्याचा दुपार, असं उन्हाळ्याची दुपार. अ मॅड एलिफंट वॉन्डर इन टू द फॉरेस्ट. एक असाच मॅड एलिफंट म्हणजे फिरणारा, उगाच डोक्यात माथे फिरू असणारा एलिफंट जो आहे, वॉन्डर इन टू फॉरेस्ट. वॉन्डर म्हणजे फिरू लागला, इकडे तिकडे वॉन्डर फिरू लागला. कुठं? इन टू द फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्टमध्येच तो काय करू लागला? जंगलामध्येच तो फिरू लागला. वॉन्डर म्हणजे फिरणे. ही वॉज टायर्ड अँड थर्स्टी. आणि तो काय होता? तो म्हणजे तो हत्ती. टायर्ड अँड थर्स्टी म्हणजे थकलेलाही होता, आणि थर्स्टी म्हणजे काय? तहानलेला होता. ही स्टूड अंडर द सेम ट्री. स्टँडचा पास फॉर्म. तो काय झाला? उभा राहिला. कुठं उभा राहिला? अंडर द सेम ट्री, त्या सेम झाडाखाली. इन विच स्पॅरोज हॅड बिल्ड देअर नेस्ट. त्याच झाडाखाली, ज्या झाडाखाली स्पॅरोनी काय केलं होतं? त्यांचं नेस्ट म्हणजे घरटं बांधलं होतं. बिल्ड देअर नेस्ट. ठीक आहे. देअर म्हणजे त्यांचं. द एलिफंट रेज्ड हिज ट्रंक. एलिफंटनी काय केली? त्याची जी ट्रंक आहे, ठीक आहे, ती ट्रंक काय केली? अशी वाढवली. रेज्ड म्हणजे वाढवली, पुढं केली अशी. caught the branch on which the sparrow lived and pulled it down. आणि त्यांनी काय केलं? त्या ब्रांचवरती चिमणी राहत होती, त्या चिमणीची काय केलं? जे घरटं होतं राहत होती, त्या ब्रांचला काय केलं? म्हणजे जी चिमणी राहत होती त्या ब्रांचला ओढून खाली घेतलं. ठीक आहे. द स्पॅरोज लिव्ड ऑन पुल्ड इट डाऊन. आणि कॉट द ब्रांच, त्या ब्रांचला धरलं. ऑन विच, कोणची ब्रांच? स्पॅरोज लिव्ड अँड पुल इट डाऊन. त्या ब्रांचला धरलं ज्यामध्ये स्पॅरो राहत होती, आणि तिला काय केलं? पुल म्हणजे खाली ओढलं. पुल इट डाऊन. द नेस्ट ऑल्सो फेल डाऊन. आणि जसं त्यांनी खाली ओढलं, तो नेस्ट होता, जो घरटा होता त्यांचा, तो फेल डाऊन म्हणजे खाली पडला. ऑन द ग्राउंड. कशावरती पडला? ऑन द ग्राउंड म्हणजे जमिनीवरती पडला. अँड ऑल द एग्स ब्रोक. आणि सगळी अंडी काय झाली? तुटली. ठीक आहे. मदर स्पॅरो बिगन टू वेल म्हणजे रडणे. मदर स्पॅरोने काय केलं? मदर स्पॅरो रडायला सुरुवात झाली, मदर स्पॅरोची. फादर स्पॅरो ट्राईड टू कन्सोल हर बट इन द वेल. मग फादर स्पॅरोने काय केलं? तिला कन्सोल म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सगळा व्यर्थ ठरला. वेन म्हणजे व्यर्थ. अ वुडपिकर हर मदर स्पॅरोज लेमेटिंग. आणि मग वुडपिकरने काय केलं? ही जी मदर स्पॅरो रडू लागली किंवा शोक करू लागली, ते ऐकलं. कोणी? वुडपिकर म्हणजे सुतार पक्षीने. हर्ड म्हणजे ऐकणे. ठीक आहे.
ही केम टू हर अँड सेड, तो तिच्याकडे आला. ही केम टू हर, तिच्याकडे आला आणि सेड, आणि तिला म्हणाला, इट इज नो यूज टू क्राईंग नाव, आता काहीही उपयोग नाही रडण्याचा. इट इज नो यूज टू क्राईंग नाव. यू कॅन नॉट गेट बॅक युअर एग्स, तुला तुझे एग्स वापस मिळू शकत नाहीत. डू नॉट ग्रीव फॉर व्हॉट यू हॅव लॉस्ट फॉर एव्हर, आणि ग्रीव म्हणजे दुःख, जे त्याच्यासाठी दुःख करू नकोस जे तू काय केलं आहे, व्हॉट यू हॅव लॉस्ट फॉर एव्हर, जे तू कायमसाठी काय केलं आहे, गमावलं आहे. ग्रीव म्हणजे दुःख. मदर स्पॅरो सेड, मदर स्पॅरो म्हणाली, यू आर राईट, तुम्ही बरोबर आहात. बट द क्रुअल एलिफंट हॅज डिस्ट्रॉईड माय एग्स, परंतु काय केलं आहे, त्या दुष्ट हत्तीने काय केले, माझं जे घर आहे, माझे एग्ज आहे, एग्ज काय केले, डिस्ट्रॉय केलेत. ठीक आहे. इफ यू आर माय फ्रेंड, जर तुम्ही माझे मित्र असाल, थिंक ऑफ अ वे टू किल हिम, आणि काहीतरी असा मार्ग काढा की आपण त्याला काय करू, किल हिम, मारून टाकू. ठीक आहे. द वुडपिकर सेड, वुडपिकर म्हणाला, ऑल राईट, ठीक आहे. आय विल प्रूव्ह, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आय विल प्रूव्ह टू यू हाऊ क्लेवर आय एम, मी तुम्हाला दाखवतो की मी किती हुशार आहे. तर हाऊ क्लेवर आय एम, किती हुशार आहे. तर आय विल टेक द हेल्प ऑफ माय फ्रेंड, मी काय करतो, माझ्या मित्रांची मदत घेतो. द फ्लाय म्हणजे माशा, विथ हर हेल्प, ठीक आहे, त्याच्यासोबत आल्या मदतीसाठी. आय विल इझिली किल द एलिफंट, आणि मी काय करेल, इझिली, खूपच इझिली काय करेल, त्या एलिफंटला मारून टाकल. मदर स्पॅरो सेड, मदर स्पॅरो म्हणाली, आय विल कम विथ यू, मी पण काय करणार, तुमच्यासोबत येणार. विथ म्हणजे तुमच्यासोबत येणार. फादर स्पॅरो सेड, कम लेट्स ऑल गो टुगेदर, फादर स्पॅरो काय म्हणाले, चला, लेट्स ऑल म्हणजे सगळे काय जाऊया, गो टुगेदर सगळे सोबत जाऊया. द 3 फ्रेंड्स वेंट टू फ्लाय अँड नरेटेड द सॅड स्टोरी ऑफ स्पॅरोज, आणि तिन्ही फ्रेंड काय केले, उडाले. वेंट टू फ्लाय, कुठं गेले, ज्या माशा आहेत त्यांच्याकडे गेले. आणि नरेटेड म्हणजे त्यांना सांगितलं. सॅड स्टोरी जी झाली होती त्यांच्या ह्याच्यासोबत, सॅड स्टोरी ऑफ स्पॅरो, त्यांनी काय केलं, त्या तिन्ही मित्रांनी, द 3 फ्रेंड्स वेंट टू फ्लाय, त्या माशाकडे गेले. आणि नरेटेड म्हणजे तिला सगळी जी झालेली सॅड स्टोरी होती, दुःखी स्टोरी होती, गोष्ट होती, ती स्पॅरोची गोष्ट त्यांनी काय केली, त्या फ्लायला, माशांना सांगितली. द फ्लाय सेड, त्या माशा म्हणाल्या, वी मस्ट किल द क्रुअल एलिफंट, आपण काय केलं पाहिजे, आपण त्या दुष्ट हत्तीला मारलंच पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, वी मस्ट, आपण केलंच पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, त्या क्रुअल म्हणजे दुष्ट हत्तीला मारलंच पाहिजे. आय थिंक वी शूड ऑल्सो टेक द हेल्प ऑफ फ्रॉग, आणि ती म्हणते, आय थिंक, मला वाटतं आपण काय केली पाहिजे, अजून फ्रॉगची हेल्प घेतली पाहिजे. आपण घेतलीच पाहिजे. कोणाची मदत घेतली पाहिजे, अजून फ्रॉग म्हणजे कोण, बेडकाची मदत घेतली पाहिजे. ही इज माय गुड फ्रेंड, तो माझा एक चांगला मित्र आहे. द 4 फ्रेंड्स देन वेंट टू द फ्रॉग, आणि नंतर ते 4 फ्रेंड्स वेंट टू द फ्रॉग, नंतर ते 4ही मित्र कुठे गेले, वेंट टू द फ्रॉगकडे गेले, बेडकाकडे गेले. द फ्रॉग हर्ड द सॅड स्टोरी, आणि फ्रॉगने काय केली, ती सॅड स्टोरी ऐकली, दुःखी जी गोष्ट होती, दुःखी ती गोष्ट ऐकली, सॅड स्टोरी काय झाली त्यांच्यासोबत. ही सेड, तो म्हणाला, युनिटी इज अ स्ट्रेंथ, म्हणजे एकता ही काय आहे, पॉवर आहे किंवा स्ट्रेंथ आहे. ठीक आहे. इफ वी ऑल गेट टुगेदर, आपण सगळे जर सोबत आलो, इफ वी ऑल गेट टुगेदर, आपण सगळे जर सोबत आलो, अँड थिंक ऑफ आणि विचार केला, अ प्लॅन, आणि एक प्लॅन बनवला. ठीक आहे, प्लॅन बनवला. देर इज नो रिझन वाय वी कॅन नॉट किल द एलिफंट, आणि मग तिथं एकही कारण उरणार नाही की आपण त्या हत्तीला मारू शकणार नाही. द 5 फ्रेंड्स, मदर स्पॅरो, 5 मित्र कोणचे, मदर स्पॅरो, फादर स्पॅरो म्हणजे आई, चिमणी वडील, द वुडपिकर म्हणजे तो सुतार पक्षी, द फ्लाय माशा, अँड द फ्रॉग बिगन टू डिस्कस द प्रॉब्लेम, दोघं काय करू लागले, ते प्रॉब्लेम डिस्कस करू लागले, प्रॉब्लेमची चर्चा करू लागले. ऑफ किलिंग द एलिफंट, कशाची चर्चा करू लागले, किलिंग द एलिफंटला कसं मारायचं ह्याविषयी चर्चा करू लागले. आफ्टर अ लॉंग डिस्कशन, खूप वेळेच्या चर्चेनंतर,
दे थॉट अ प्लॅन, त्यांनी काय केला, एक प्लॅन बनवला. द एलिफंट वॉज रेस्टिंग अंडर द ट्री, तो जो एलिफंट होता, द एलिफंट वॉज रेस्टिंग अंडर द ट्री म्हणजे एका झाडाच्या खाली तो काय करत होता, रेस्ट करत होता. रेस्ट म्हणजे आराम करत होता, आराम करत होता झाडाच्या खाली. अंडर म्हणजे झाडाच्या, अंडर म्हणजे कुठल्याही गोष्टी खाली, मग कशाच्या अंडर खाली, अंडर अ ट्री, झाडाच्या खाली. द फ्लाय वेंट देअर अँड बिगेन टू बज इन टू हिज इयर, आणि मग तिथे काय केल्या, त्या माशा गेल्या आणि त्यांनी काय केलं, त्याच्या कानामध्ये, देअर बिगेन टू, सुरुवात केली कशाची, बज इन टू हिज इयर, त्याच्या कानामध्ये झुर असा बज, जसा माशाचा आवाज येतो ना, तशी आवाज करण्याची सुरुवात केली. बिफोर द एलिफंट कुड डू एनिथिंग, आणि जर एलिफंटनी काही करण्याच्या अगोदरच द वुडपीकर सॅट ऑन हिज फोरहेड, जो वुडपीकर होता, ठीक आहे, जो सुतार पक्षी होता, सॅट ऑन हिज फोरहेड, तो त्याच्या डोक्यावरती बसला, ठीक आहे, कपाळावरती बसला, फोरहेड म्हणजे, अँड पिक्ड हिज आईज, आणि त्यांनी काय केलं, त्याच्या चोचीनं, पिक्ड म्हणजे त्याच्या चोचीनं त्याच्या डोळ्यावरती मारलं. द एलिफंट बिकेम ब्लाइंड, आणि आता एलिफंट काय झाला होता, ब्लाइंड झाला होता. ब्लाइंड म्हणजे आंधळा झाला होता. हिज आईज वेअर बर्निंग, त्याचे डोळे काय करत होते, जळजळ, बर्निंग म्हणजे जळणी, तिचे डोळे जळत होते, जळजळ करत होते. अनेबल टू बिअर द पेन, आणि त्याला तो जो पेन होतं, ते जे दुःख होतं, ज्याला सहन होत नव्हतं. ही बिगेन टू क्राय लाऊडली, आणि तो काय करत होता, ही बिगेन, ते मोठ्या मोठ्याने रडायला त्यांनी सुरुवात केली. द एलिफंट कुड नॉट सी एनिथिंग, एलिफंटला आता काहीही दिसत नव्हतं, एनिथिंग म्हणजे काहीही, अँड ही डिड नॉट नो व्हॉट टू डू, आणि त्याला कळतही नव्हतं की व्हॉट टू डू, आपण काय करावं, ठीक आहे, ऑर वेअर टू गो फॉर हेल्प्स, आणि कुठे मदतीसाठी जावं. मीन वाईल, तेवढ्यातच काय झालं बघा, त्या दरम्यान द फ्रॉग, जो फ्रॉग, बेडूक, वॉज सिटिंग इन नियर अ डीप ट्रेंच, एका खंदकमध्ये किंवा खंदकामध्ये बसला होता, ठीक आहे, एका डीप जे खोल खंदक आहे त्याच्यामध्ये जाऊन बसला होता. फ्रॉग कोण बसला होता, हू वॉज सिटिंग नियर द डीप ट्रेंच म्हणजे नियर त्या खंदकाच्या जवळच जाऊन बसला होता. बिगेन टू क्रोक लाऊडली, आणि मोठ्या मोठ्याने जो आवाज काढतात, कर्कश आवाज काढू लागला, जी फ्रॉग आवाज काढतात तसा क्रोक लाऊडली आवाज तो काढणं त्यांनी सुरुवात केली. द एलिफंट वॉज पर्ज्ड वेन ही हर्ड अ क्रोकिंग ऑफ द फ्रॉग, आणि एलिफंटला तो आवाज ऐकला, एलिफंटली, ठीक आहे, पर्चेड, वेन ही हर्ड अ क्रोकिंग ऑफ द फ्रॉग, आणि जेव्हा त्यांनी आवाज ऐकला कशाचा, क्रोकिंग, त्या बेडकाच्या क्रोकिंगचा, ठीक आहे, कर्कश आवाज ऐकला. ही थॉट दॅट देअर वॉज अ लेक, त्याला असं वाटलं, देअर वॉज अ लेक, तिथे काय आहे, तलाव आहे. इन द डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शनला, इन दॅट डायरेक्शन, ओके. सो ही रॅन टुवर्ड्स द ट्रेंच, आणि त्यांनी काय केलं, त्या ट्रेंचकडं पळायला सुरुवात केली. थिंकिंग इट टू बी, असं विचार केला, थिंकिंग इट टू बी अ लेक, आणि काय विचार केला, तिकडच्या दिशेने काय आहे, एक तलाव आहे. अँड फेल इन टू अ ट्रेंच, आणि कशामध्ये जाऊन पडला, अँड ही फेल इन टू द ट्रेंच, आणि त्या खंदकामध्ये तो जाऊन पडला. विथ अ थड, ठीक आहे, असा थड म्हणजे पडल्यावर कसा धडकन आवाज येतो, तसा आवाजाने तो जाऊन त्या खंदकामध्ये पडला. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसांनंतर, द क्रुअल एलिफंट, दुष्ट हत्ती, डेड ऑफ थर्स्ट अँड स्टार्वेशन, पाण्यामुळे म्हणजे तहाण्यामुळे आणि उपासमारामुळे, स्टार्वेशन म्हणजे उपासमारामुळे आणि तहान लागल्यामुळे तो काय केला, एलिफंट मरून गेला. Thus a 5 friends united and kill a big animal like the elephant, आणि अशाने ते 5 फ्रेंड एकत्रित झाले आणि त्यांनी एक मोठा प्राणी मारून टाकला, लाईक कोणासारखा, एलिफंट सारखा. फादर स्पॅरो वॉज प्राऊड ऑफ मदर स्पॅरो, आणि फादर स्पॅरो जो होती ती फादर स्पॅरो खूप प्राऊड म्हणजे गर्व फील करत होता, कोणाविषयी, मदर स्पॅरोविषयी. I hope so guys you understand the story. So please like, subscribe and share my YouTube channel. Thanks for watching and keep supporting me.